जय गजानन माऊली. आज आपण अप्पे बनवणार आहोत. अप्प्याचं प्रमाण बघून घ्या. 1 वाटीचं प्रमाण आहे. 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे. 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी उडद डाळ आणि 3 वाट्या त्याच वाटीने तांदूळ घेतले आणि 1 चम्मच मेथीदाणे घेतले. हे सर्व एका भांड्यामध्ये टाकून मी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे. सर्व धुवून असं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे. आणि मग त्यात अजून पाणी घालून भिजण्यासाठी 5 ते 6 तास ठेवून दिले आहे. झाकण ठेवून त्यावर झाकण ठेवून झाकून 5 ते 6 तास ठेवले आणि हे असे भिजून तयार आहे वाटण करण्यासाठी. बघू शकता असं फुटतात हाताने. असं झालं की आपण याचं वाटण करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये फिरवून थोडं पाणी घालून जेवढं पाणी लागतात तेवढं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बारीक झालेलं आहे असं बघू शकता. सर्व करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. असं झाकून रात्रभरांसाठी फर्मेंट व्हायला ठेवलेलं आहे. सकाळी छान फर्मेंट झालेलं आहे. पहा कसं फुललेलं आहे पीठ. मी इनो नाही घालत, काही नाही. लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मिरची, टमाटर, कढीपत्ता, टमाटर, कांदे पण टाकलेले आहे. बारीक चिरून टाकलेले आहे. हे वाटण तयार झालेलं आहे. असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि त्यात सर्व असं घालून मिक्स करून घ्यायचं. मीठ घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ. हळद टाकते 1 चम्मच. हळद टाकलेली आहे. असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. माझी मुलं कधीच असे टमाटर कांदे बारीक चिरून घातले तर खात नाही, म्हणून मी असं वाटणमध्येच बारीक करून टाकते याच्यामध्ये. असे बनवते मी सोप्या पद्धतीने अप्पे. इनो नाही वापरत, सोडा पण नाही. असे छान जाळीदार होतात. अप्पे पात्रावर तेल टाकून घेतलेलं आहे. असे घालून घ्यायचे अप्पे. माझं छोटंसं आहे अप्पे पात्र. असे टाकून झाकून घ्यायचं, शिजवून घ्यायचे 5 मिनिट. हे बघा असे झालेले आहे. असे पलटवून घ्यायचे, चिपकत पण नाही. छान जाळीदार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान जाडी झालेली आहे. खालून आणि वरून पण छान जाळीदार झालेले आहे अप्पे. असे पलटी करून थोड्या वेळ पुन्हा शिजवून 5 मिनिटं पुन्हा शिजवून घ्यायचे. छान चव लागते. बघा असे झालेले आहे. सर्व काढून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. त्याच्यासोबत खायला खूप छान लागते. असे तोडून पण दाखवलेले आहे मी. बघा.